माझ्या आत्याचा मुलगा आमच्या घरी पुढील शिक्षणासाठी आलेला होता. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तो दिसायला खूप सुंदर व धष्टपुष्ट शरीराचा होता. एके दिवशी घरात आम्ही दोघेच होतो. तेव्हा मी बाथरूममधून आंघोळ करून आले. मी शॉर्ट ड्रेस घातला होता आणि आरशासमोर उभी राहून माझं शरीर निहाळू लागले. तेवढ्यात माझ्या आत्याचा मुलगा तिथे आला आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच राहिला. तो माझी सुंदरता पाहून भारावून गेला व मला घट्ट मिठी मारली आणि तिथेच सलग 4 तास माझं नाव साक्षी आहे आणि मी सध्या इंजिनिअरिंग करत आहे. आमच्या घरात आम्ही 3च लोक राहतो. मी आणि माझे आईवडील. माझे वय सध्या 24 वर्षे आहे. मी माझ्या शरीराला तंदुरुस्त ठेवते आणि रोज सकाळी व्यायाम करते, ज्यामुळे मी दिसायला खूप फिट आहे. असं म्हणण्यापेक्षा सुंदर व भरदार शरीराची दिसते. आता पुढील शिक्षणासाठी आमच्या इथे माझ्या आत्याचा मुलगा आला आहे. त्याचं वय 26 वर्ष आहे. म्हणजे तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे आणि त्याचे नाव मनोज आहे. घरात आम्ही दोघेच असल्याने खूप हसी मजाक करायचो. आम्ही दोघं एकमेकांसोबत मित्रासारखं राहतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भावना एकमेकांशी शेअर करत असतो. एके दिवशी मी मनोजला काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत होते. मी त्याला विचारले, मनोज, तुला कोणी मुलगी आवडते का? मनोज म्हणाला, नाही साक्षी, अजूनपर्यंत अशी कोणी भेटली नाही. तेव्हा मी म्हणाले, तुला कशी मुलगी पाहिजे? तेव्हा तो म्हणाला, खरं सांगू का साक्षी, जर तुझ्यासारखी असेल तर मी लगेच तिला हो म्हणेल, पण तुझ्यासारखी कोणी भेटतच नाही. साक्षी, तू मला खूप आवडतेस. पुढे बोलायचे एवढ्यात आई तिथे आली आणि मनोजला काही कामासाठी बाहेर घेऊन गेली. मनोजच्या तोंडून असे बोलणे ऐकून मी थक्क झाले. मला वाटत होतं मी मनोजला आवडते. आता मी फक्त त्याचाच विचार करत होते. विचार करत असताना मला कधी झोप लागली कळालंच नाही. जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिले की घरी कोणीही नव्हते. कदाचित आई आणि मनोज अजूनही बाहेर होते. मग मी बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करायला लागले. माझ्या अंगाला मी साबण लावताना मला वेगळ्याच भावना येत होत्या. तेव्हा आई आणि मनोज मार्केटमधून आले. माझी कॉलेजला जायची वेळ पण झाली होती. नंतर तो त्याच्या कॉलेजमध्ये गेला आणि मी माझ्या कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यावर पण मी फक्त त्याचाच विचार करत होते, कारण आजपर्यंत कोणीही मला असे म्हटले नव्हते की तू मला खूप आवडते. तेवढ्यात माझी एक मैत्रीण माझ्याजवळ आली आणि म्हणाली, साक्षी, तू काय विचार करतेस? मी किती वेळची तुला पाहते. मी म्हणाले, काही नाही सोनाली, मी काहीही विचार करत नाही आहे. मग मी तिला विचारले, सोनाली, काही उपाय सांग, कुठे जॉब मिळेल का? कारण आता कॉलेजही संपत आलं आहे. सोनाली मला पाहून म्हणाली, चल यार, आपल्यासाठी जॉब मिळवणं सामान्य गोष्ट आहे. मग आम्ही दोघी आपापल्या घराच्या दिशेने निघालो, कारण शेवटचं लेक्चर होणार नव्हतं. माझी मैत्रीण तिच्या घराच्या दिशेने निघाली आणि मीही माझ्या घरी जात होते. तेव्हा रस्त्यात मला मनोज दिसला. त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मनोज आमच्या शेजारच्या वहिनीला सोबत घेऊन फिरत होता आणि एका हॉटेलमध्ये दोघं कोल्ड्रिंक्स पीत होते आणि पिझ्झा खात होते. मला खूप राग आला, कारण त्याचे वडील शेतीमध्ये मेहनत करून पैसा कमावतात आणि त्याला शिकवण्यासाठी देतात, पण मनोज सारा पैसा वाया घालवत होता. मग मी त्याला न बोलता रागात घरी आले आणि मनोजच्या येण्याची वाट पाहू लागले. मी आईबाबांना हे सगळं सांगायचं ठरवलं, पण सांगितलं नाही, कारण त्यांना धक्काच बसला असता. संध्याकाळी जेव्हा मनोज घरी आला तेव्हा मी त्याच्या खोलीत गेले आणि पाहिले की तो लॅपटॉप बघत होता. मी त्याला विचारले, मनोज, तू त्या वहिनीसोबत हॉटेलमध्ये का गेला होतास? तिच्यासोबत राहू नको, नाहीतर बर्बाद होशील. त्याने उत्तर दिलं, साक्षी, मला तिच्यासोबत फिरायला खूप आवडते. ती दिसायला खूप सुंदर आणि भरदार शरीराची आहे, त्यामुळे ती मला खूप आवडती. माझ्यासाठी हीच वेळ आहे. आता नाही फिरलो तर कधी फिरू? तो रागाने बोलत होता. मी त्याला खूप वेळा समजावलं की असं करू नकोस, पण तो ऐकत नव्हता. खूप प्रयत्नानंतर तो म्हणाला, ठीक आहे, मी तिच्यासोबत फिरणं बंद करतो, पण माझी एक अट आहे. ती पूर्ण करशील तर मी तिच्यासोबत फिरणं बंद करतो. मी म्हणाले, हां सांग, तुझी अट काय आहे? मनोज लगेच म्हणाला, जसं ती माझ्यासोबत राहते तसं आता तू माझ्यासोबत राहा
आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. मी म्हणाले, नाही, हे नाही होऊ शकत. मी का तुझ्यासोबत फिरू? त्यावर मनोज म्हणाला, ठीक आहे. मग मला त्या वहिनीबद्दल समजावू नकोस. मी जे करतो आहे त्यात बंधन टाकू नकोस. मग मी म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळी विचार करून सांगते. असं म्हणत मी त्याच्या खोलीतून माझ्या खोलीत गेले आणि विचार करू लागले. मला पूर्णतः समजलं की मनोज काय करायला इच्छित आहे. तो मला सकाळीच बोलला होता, मला कोणी गर्लफ्रेंड नाही आणि मला तुझ्यासारखी गर्लफ्रेंड पाहिजे. त्याने हा प्लॅन केला असेल असं मला वाटू लागले. माझं पण कोणी बॉयफ्रेंड नव्हता. काय हरकत आहे आत्याच्या मुलाला बॉयफ्रेंड बनवलं तर. पण मी कधीही असा विचार केला नव्हता की मनोज असं काही करू शकतो. मला नेहमी वाटत होतं की मनोज खूप चांगला मुलगा आहे आणि पुढे जाऊन तो घरच्यांना आधार देईल आणि कुठेतरी चांगली नोकरी करेन. पण आता मला समजलं की तो काही करू शकत नाही. या विचारांनी माझ्या हृदयाची धगधग खूप वाढली होती. मग मला काही दिवसापूर्वीची एक गोष्ट आठवली की घरात कोणीच नव्हतं तेव्हा मी बाथरूममधून आंघोळ करून आले आणि आरशासमोर उभी राहून माझं शरीर निहाळू लागले. तेवढ्यात माझं लक्ष दरवाजाकडे गेलं तर मनोज तिथे उभा होता. त्याने मला पाहिलं होतं. त्याची नजरसुद्धा बदललेली होती आणि तो एकटक नजरेने मला पाहत होता. मी तर तेव्हा खूप लाजली होती. आता मला पूर्णपणे समजलं होतं की तो काय करायला इच्छित आहे. माझ्यासमोर मोठी समस्या होती की मी काय करावं. जर मी होकार दिला नाही तर तो नाराज होईल आणि त्याचं भविष्य खराब करेल. त्या वहिनीसोबत टाईमपास करेल. मी त्याला आत्ताच आनंदी नाही करू शकत कारण मी अजून कधीच आनंद घेतला नव्हता. पण माझ्या डोक्यात एकच विचार आला की कदाचित मी त्याची इच्छा पूर्ण केली तर ती गोष्ट घरातच राहील. त्यामुळे आमच्या घरच्यांचेही नाव खराब होणार नाही आणि मनोजही सुधारेल. हा विचार करताना मी झोपून गेले. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मनोजच्या खोलीत गेले. सुरुवातीला त्याला खूप समजावलं पण तो माझा ऐकायला तयार नव्हता. शेवटी मी त्याला म्हणाले, ठीक आहे मनोज, तुझी अट मला मान्य आहे, पण चल आधी पार्लरमध्ये जाऊन येऊया. मग मी त्याला म्हटलं की ही गोष्ट बाहेर कोणाला कळू नये आणि तू आजपासून त्या वहिनीसोबत फिरू नकोस. तो म्हणाला, ठीक आहे, आजपासून तू म्हणशील तसं करीन. त्याच्याशी बोलून आम्ही दोघे बाजारात आलो. आईने काही सामान सांगितलं होतं पण आणले. बाजारात गेल्यावर मनोज मला एका मोठ्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. मनोजने मला नाईट ड्रेस घेतला आणि त्याच्यासाठीही कपडे घेतले. त्याचबरोबर आम्ही शॉपिंग करून एका हॉटेलमध्ये गेलो आणि तेथे जेवण करून घरी परत आलो. रात्री आईबाबा झोपल्यानंतर मनोज माझ्या खोलीत आला आणि म्हणू लागला, चल आता माझी इच्छा पूर्ण कर. मग मीही अटीनुसार मी नाईट ड्रेस घालून तयार झाले. तेव्हा मनोज म्हणाला, तू आज खूपच सुंदर दिसत आहे. असं म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारली. मी देखील त्याला मिठी मारली. मग त्याने रात्रभर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्या रात्रीपासून मी आणि मनोज एकमेकांची खूप काळजी घेऊ लागलो. मी मनोजवर खूप प्रेम करू लागले होते आणि तोही माझ्यावर. मी मनोजला म्हणाले, मनोज, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता आम्ही दोघे अभ्यासाचे बहाणे एकाच खोलीत झोपू लागलो आणि रोज रात्री आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागलो. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. त्यानंतर आमच्यात जे व्हायचं ते झालं. मनोज खूप खुश होता आणि मलाही खूप आनंद झाला. घरातल्या घरातच हे सर्व घडत होतं म्हणून आम्हाला काही अडचण नव्हती. आता मनोज खूप सुधारला आहे. तो बाहेर कोणासोबतही आनंद घेत नाही किंवा फिरत नाही. तो फक्त कॉलेज करतो आणि घरी आल्यावर माझ्यासोबत टाईम घालतो. या प्रकारे आम्ही आनंदाने राहू लागलो आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही आनंद घेऊ लागलो. आता आम्ही दोघेही खूप खुश राहू लागलो. काही दिवसांनी मला इंजिनियर झाल्याचा कॉल आला आणि मी जॉब करू लागले. आता आमचं कुटुंबही व्यवस्थित चालू लागलं होतं. आमच्या घरातील सगळे लोक खूप आनंदी आहेत आणि मनोजही आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याच्या मार्गावर आहे. आणि आता आमच्या घरच्यांनी आमचे दोघांचे लग्नही लावून दिले आहे. आम्ही नवरा बायको आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत. मंडळी, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.